मॅचला होते सुरुवात. अगदी दोन्ही आमचे ऑफिशियली अंपायर्स मैदानामध्ये दाखल झालेत. अभि सर आणि त्याचबरोबर सुबोध सर हे दोन्ही आमचे ऑफिशियली अंपायर्स मैदानामध्ये झालेत दाखल. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर याच मातीतून मोठे झालेले अंपायर तुषार सर देखील आजच्या दिवसामध्ये आहेत अंपायरच्या भूमिकेमध्ये. हे तिन्ही आजच्या दिवसातील ऑफिशियली अंपायर्स आहेत जे पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024च्या स्पर्धेसाठी खास कालच्या दिवसामध्ये देखील त्यांना आपण पाहिलं. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण टीम स्क्रीनवरती तुम्ही पाहताय जी वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनची टीम आहे ब्ल्यू कलर जर्सी मध्ये. या टीमला पाहताय सतीश सनस आणि संपूर्ण त्याची कंपनी सध्या स्क्रीनवरती दाखवली जाते. बरेच आणि त्यांच्या सोबत दोन हात करतील आज अर्थातच ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरची टीम आज दोन हात करेल वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन या टीम सोबत. अगदी टायमिंग तुम्ही पाहताय बरोबर 9:26 या बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. पोलादपूर टीम ज्योती एंटरप्राइजेस दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण दाखल व्हा आणि एक्स्ट्रा खेळाडू आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर पाठवा. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या बाई आणि बॅटर दोन्ही मैदानामध्ये दाखल झालेत. ज्या बाईक्स आहेत त्या देखील तुम्ही बाहेर लावून घ्यायच्या आणि चला मॅचला लगेच सुरुवात करा. यानंतर नेक्स्ट मॅच आहे स्वराज्य 32 शिरा आणि बाबाराजे 11 जावली. आपण देखील तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेतला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला ही सूचना आहे. स्वराज्य 32 शिराला विपक्ष, बाबाराजे 11 जावली टीम. मॅचला होते सुरुवात. सर्व नियम अंपायर्सला जरूर विचारून घेताय. सर्व खेळाडू विनंती करेल जे काही नियम आहेत अंपायरला जरूर विचारून घ्या. आणि जो थर्ड अंपायर रिव्ह्यू आहे तो फक्त अंपायरच्या हातामध्ये, कुठल्याही रिव्ह्यू सिस्टम इथे नाहीये. कारण की अंपायरला जर कुठल्याही डिसिजन बद्दल शंका वाटली तर ते थर्ड अंपायर घेऊ शकतात. तो पूर्ण निर्णय अंपायरच्या हातामध्ये आणि अंपायरच्या डिसिजन मध्ये कोणताही इंटरफेअर
हा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन करू शकत नाही। त्यासाठी जे काही मैदानामधले नियम आहेत ते संपूर्ण आमच्या पंचांच्या हातामध्ये आहेत। या सर्व गोष्टींचा लक्षात घ्या। दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत। चला मॅचला सुरुवात करा प्लीज। यस अंपायरचा आला ग्रीन सिग्नल। मॅचला होते सुरुवात। शरद कोंढाळकर जिथे निघाला ओव्हर क्रमांक 1 मध्ये आणि पहिल्या मॅच मध्ये फायनलच्या दिवसामध्ये या संडेच्या दिवसामध्ये मात्र मॅच क्रमांक 1 पहिली इनिंग बॅटिंग साठी स्ट्राइकला संदीपला तुम्ही पाहताय आणि अभिषेक त्याच्यासोबत मात्र नॉन स्ट्राइकिंग एंडला साथ देतोय। गोलंदाजीसाठी शरद कोंढाळकर पुन्हा एकदा निघाला ओव्हर क्रमांक 1 मध्ये आणि मॅच सध्या मात्र तुम्ही पाहताय अर्थातच ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर विपक्ष वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन या दोन्ही तालुक्यामधली ही मॅच। अगदी पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल केला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला खेळाडू आहे दोघांच्या मधून। चेंडू अगदी स्टॉप झालाय पाहताय तुम्ही जिथे अगदी धावा मात्र धावून घेतल्या जात आहेत। पावसाळी क्रिकेट चेंडू ट्रॅव्हल होत नसतो आणि जो डबका आहे तिथे चेंडू थांबला गेला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आणि धावा मात्र 2 धावून घेतल्यात। यावेळी अगदी लीडिंग एज जरूर होती। आवाज आला डिक्लेअर मध्ये 1 धाव मात्र जरूर जाते। वेगानं जरूर चेंडू हाताळला होता शरद कोंढाळकर अर्थातच एक वेगवान गोलंदाज पश्चिम महाराष्ट्राचा म्हणून ओळखला जातो आणि रबर क्रिकेटमध्ये त्याच्या गोलंदाजीला आणखीन वेग येतो। याच वेगवान गोलंदाजीच्या समोर मात्र संदीप सध्या पोलादपूर या तालुक्याकडून सध्या बॅटिंग करतोय। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डीप रिजन मध्ये चेंडूला अगदी खेळून काढले जिथे फक्त एक डिक्लेअर मध्ये धाव आहे। 1-1 2-2 धावा सध्या मात्र गोळा केल्या जातात। ओव्हर क्रमांक 1 जिथे सध्या धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। तब्बल 3 चेंडू हाताळलेत। पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा तदनंतर दोन्ही चेंडूवरती आलेल्या 2 डिक्लेअर्स धावा आणि या सर्वांना जोडून धावसंख्या सध्या 4 या आकड्यावरती जाते। यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न अगदी तयार होता। थोडासा आपण पाहिलं तर पॉवरफुल स्ट्रोक हॅमर करण्याचा प्रयत्न संदीपचा राहिला होता मात्र चेंडू ज्या वेगाने निघून गेला तोपर्यंत बॅट फिरेपर्यंत मात्र चेंडू निर्धाव म्हणून डॉट एक बिंदी गेंद म्हणून लिहिला गेला। डॉट चेंडू तब्बल 4 चेंडूचा खेळ। यावेळी देखील आपण पाहिलं तर फटका खेळून काढला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला आहे तिथे क्षेत्ररक्षक अप्रतिम कॅच पकडली आहे आणि विकेटचं पतन होत आहे। वॉट अ कॅच अप्रतिम कॅच। संदीपला जावं लागतंय। 4 धावा फक्त त्याच्या बॅट मधून आल्यात। एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता संदीपचा आणि सध्या मात्र तो माघारी जातोय। रिप्ले टेलिकास्ट ओमसा एमटीसीचा तुम्ही पाहता ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला। एक पाय हवेमध्ये होता फटका खेळल्यानंतर खेळाडू तुम्ही पाहता अगदी आरामामध्ये संकेत कळंत्रीने पकडली आहे। उडुम गावाचा हा खेळाडू संकेत आणि त्यानं अप्रतिम कॅच पकडली आहे। पार रिप्ले पुन्हा एकदा 2 अँगल मध्ये दाखवला जातोय आणि जिथे पहिली विकेट मात्र माघारी गेले संदीपची। शरद कोंढाळकरनं पहिली विकेट आपल्या टीमला दिली आहे। यानंतरच्या दोन्ही टीम स्वराज्य 32 शिराळा आणि बाबाराजे 11 जावली दोन्ही टीमने तयार राहायचंय। हा कॉल तुम्हाला देतोय लाईव्ह तुम्ही मॅच ऐकताय किंवा मैदानामध्ये मॅच हा अनाउन्समेंट ऐकत असाल तर आपल्या टीमला तयार करायचंय कारण की इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस होणार आहे। बाबाराजे 11 जावली विपक्ष स्वराज्य 32 शिराळा यानंतरची मॅच आहे। राजा यावेळी पहिला चेंडू खेळत होता शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा लीडिंग मध्ये डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते आणि एका धावेच्या मदतीनं आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती। 5 धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस
चांगली ओव्हर मी म्हणेल शरद कोंढाळकरनं हाताळले पहिल्याच ओव्हर मध्ये. ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी त्याची राहिली आहे तिथे मात्र आपण पाहिलं एक विकेट देखील त्यांना आपल्या टीमला दिली आहे आणि तदनंतर मात्र धावा आहेत फक्त 5. चला नेक्स्ट थोडासा स्पीडअप घ्या. नेक्स्ट बॉलर चला. थोडासा स्पीडअप घ्या. ऑलरेडी मॅचेस आपण अर्धा तास उशिरा चालू घेतले तर फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला सूचित केलं जाते थोडासा स्पीडअप तुम्ही द्यायचा आहे मॅचला. आणि अगदी आगमन झालंय कदाचित आता पावसाचा आणि इथून पुढे आता मात्र पोलादपूर टीम कशा पद्धतीने बॅटिंग परफॉर्मन्स करते या पावसामध्ये, कारण की खेळपट्टी आता आणखीन ओली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाजी हवी मात्र तुम्ही पाहताय संकेत वाडकर गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 1 5 धावांसाठी. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये तुम्ही पाहताय जिथे पहिला चेंडू अगदी वाईट येतोय. एक्स्ट्रा धावा ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये. संकेत वाडकर ओव्हर क्रमांक 2 साठी दाखल झाला मैदानामध्ये जिथे पहिला चेंडू थोडासा बाहेर हाताळला. त्या चेंडूला देखील अभिषेक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. यावेळी अगदी बॅटच्या रडामध्ये होता सर बॅटीने खेळून काढला आहे खेळाडू. तिथे चेंडू गॅदर करतोय पहिली धाव वेगानं अगदी एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगल डबल डिक्लेअर अशा धावा येत आहेत आणि या धावा इथून पुढे पोलादपूर टीमला किती महत्वाच्या असतील ते देखील बघणं गरजेचं आहे. आणखी एखादे मोठे फटके येणं देखील गरजेचं राहील या टीमला जर फायटिंग स्कोर हवा आहे तर. ओहो वेगानं टाकलाय बॅटर गॉन होतोय. अंपायर कॉल येतोय OUT आउट आणि फलंदाज राजा निघालाय माघारी. जावं लागेल त्याला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये देखील आली आहे विकेट आणि तो शीर्षला राहिलाय वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनचा. राजा देखील माघारी गेला. पहिल्या ओव्हर मध्ये विकेट, सेकंड ओव्हर मध्ये विकेट. धक्क्यावरती धक्के बसत चाललेत ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमला आणि इथून पुढे एक चांगली सुरुवात त्यांना आता हवी आहे. एक असा खेळाडू जो या मॅचचं चित्र पहिल्या इनिंगचं बदलू शकतो असा खेळाडू आता पोलादपूर तालुक्याला हवा जो धाव संख्या मात्र देऊ शकतो आपल्या टीमसाठी. 7 धावा 2 विकेट माघारी गेल्यात. ओव्हर क्रमांक 2 सध्या मात्र अगदी सुजित सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी ओव्हर क्रमांक 2 मध्ये न्यू बॅटर. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर पाऊस नव्हता जिथे खेळपट्टीवरती सहज मोठे फटके येत होते. डिक्लेअर देखील तिथे गेल्या मोठे फटके मारत असताना मात्र आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये जो पावसाने जोर धरला तिथून पुढे बॅटिंग परफॉर्मन्स कशा पद्धतीने होतोय याच्यावरती लक्ष असेल प्रत्येकाचं. कारण की येणारे वेगवान चेंडू त्याच्यामध्ये बॅटवरचे ग्रीप हातातून निसटतात. या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं बॅटरला. पुन्हा एकदा सरळ बॅटीने खेळून काढल्या. बॅट अगदी फेकी करत नाहीये. यावेळी देखील चांगला चेंडू हाताळला. अगदी हाफ ट्रॅक थोडासा राईज झाला. पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. जिथे आपण पाहिलं तर चेंडू अगदी बॅटरच्या डोक्याच्या जवळून जातोय. चांगली गोलंदाजी जिथे धावसंख्या अगदी 7 आकड्यावरती स्थिर आहे आणि आणखीन जोर आता पावसाने धरलाय. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 4. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर आहे. चेंडू गॅदर करतोय तो देखील. आणखीन एक निर्धाव येतोय. डॉट बॉल. तब्बल आतापर्यंत 3 डॉट बॉल आलेत. एक विकेट म्हणजे तब्बल 4 चेंडू डॉट गेलेत या ओव्हर मध्ये.
शेवटचा चेंडू अगदी सरळ हाताने जरूर खेळून काढला. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. एका धावेसाठी जातील का दुसरीचा प्रयत्न करतील. एकाच धावेवरती समाधान. इथे शेवटच्या चेंडूवरती एक धाव म्हणजे या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च झाले 3 आणि विकेट आली 1. अशी ओव्हर राहिले संकेत वाडकरची वाई तालुक्यासाठी. एक चांगली गोलंदाजी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिलं षटक शरदच्या नावावरती, दुसरं षटक राहिलंय संकेत वाडकरच्या नावावरती. पण कोणतं षटक असेल ते पोलादपूरच्या तालुक्याच्या नावावरती राहील. कारण की आता फक्त 2 ओव्हर राहिलेत आणि या 2 ओव्हर मधली 1 ओव्हर आपल्या नावावरती करून घ्यायची आहे दोन्ही बॅटर्सला. अप्रतिम खेळ राहिला. सतीश सनस ओव्हर क्रमांक 3 मध्ये सिद्धेश विरकर आलाय सध्या गोलंदाजीसाठी. ओहो, पहिला चेंडू हात आलाय. जिथे आपण पाहिलं तर थोडासा आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आज बॅटिंग करत असताना पोलादपूर टीम थोड्याशा अडचणी बऱ्याच आलेत या टीमच्या समोर. कारण की धावा येणं थांबल्या. ज्या धावा येणं गरजेचं होतं तिथून धावा मात्र थांबल्यात. आणि ही ती ओव्हर आहे जिथे अटॅक करणं गरजेचं आहे. डेड बॉल असेल आणि इथून पुढचा जर चेंडू हा पिच मध्ये म्हणजे जी खेळपट्टी सिमेंटची त्याच्या आधी जर पडतोय तर तिथून तो चेंडू नो दिला जाईल. पहिला चेंडू अगदी डेड जातोय. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय. डिक्लेअर मध्ये पुन्हा एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये आली आहे डिक्लेअर मध्ये. या एका धावेने आणखीन धाव फलक 9 या आकड्यावरती. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. अजूनही धाव संख्या सिंगल डिजिट वरती आहे जी 9. हीच कुठेतरी डोकेदुखी आहे. यावेळी देखील बॅट देखील निसटली हातातून. खेळाडू आहे. विकेट देखील, चेंडू देखील निसटला. हेच आहे क्रिकेट आणि हेच आहे पावसाळी क्रिकेट. जिथे पाय सटकतो, बॅट निसटते आणि हा चेंडू देखील हातातून घसरतो. सर्व गोष्टी होतात. आताची फक्त एक धाव. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहता ज्या पद्धतीने बॅट निसटली आणि तदनंतर मात्र अगदी एक धाव कंप्लीट करत असताना कॅच देखील हातातून निसटली होती. वेगानं टाकला चेंडू, आणखीन वेगानं टाकलाय. गती प्राप्त केली गोलंदाजी करत असताना सिद्धेशनं. तब्बल 4 चेंडू झालेत. आता 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. दोन्ही अँगल मध्ये तुम्हाला ओमसा एमटीसी चित्र दाखवते. एक गोलंदाज, दुसरा बॅट्समन. दोन्ही अँगल तुम्ही पाहिलेत. टू गो. जास्त वेगानं व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1. तब्बल 2 धावा आत्ताच्या ऍड होत आहेत. धावा हव्या आहेत कारण की अभिषेक कडून बरीच अपेक्षा आहे. अभिषेक कडून बऱ्याच धाव संख्येची अपेक्षा आहे. कारण की जोपर्यंत अभिषेक आहे तोपर्यंत मॅच मध्ये धावा येतील आणि एखादा मोठा फटका त्याला हवा स्वतःच्या कॉन्फिडन्स साठी. यावेळी देखील धोनी अगदी पाय तो वरती उभा होता. 22च्या स्वरूपामध्ये डिक्लेअर जाते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता फक्त शेवटचा एक चेंडू बाकी ओव्हर क्रमांक 3 चा. 4 षटकांची मॅच. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना फक्त एक चेंडू आता मात्र बाकी आहे. अभिषेक पोलादपूर तालुक्याकडून सध्या बॅटिंग करतोय. यावेळी देखील थोडासा बाहेर टाकलाय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगलं षटक पडतंय वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन कडून. पहिला षटक शरद, तदनंतर आपण पाहिलं तर संकेत, तदनंतर सिद्धेश. अप्रतिम मॅच. मातोश्री 11 ही टीम तुम्ही पाहता. जतीन दादा धनावडे यांची ती टीम आहे. धाव संख्या 13 या आकड्यावरती 13. जतीन दादा धनावडे मातोश्री 11. अजित वरे साहेब ज्या संघाचे संघ व्यवस्थापक आहेत. महादेव तुपे साहेब देखील व्यवस्थापक आहेत. वेलकम. येस, व्यवस्थापक देखील दाखल झालेत. चला स्पीडअप घ्या प्लीज. मातोश्री 11 थोडासा स्पीडअप घ्या की ऑलरेडी मॅच बरीचशी उशीर झाला आणि त्यामध्ये तुमच्या मागे हात धुवून लागावंच लागेल. आता ओव्हर क्रमांक 4 ला होईल सुरुवात. स्वराज्य 32 शिराळा आणि बाबाराजे 11 जावली. कॅप्टन्स तयार राहा. टॉस तुमचा घेतला जाईल.
जाऊयात दशरथ वाडकर गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 4 मध्ये शेवटच्या षटकामध्ये जिथे बॅटिंग साठी सुजित स्ट्राईकला. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी वाईट साठी जातो. एक्स्ट्रा धाबा ऍड झाली आहे आणि धाबा आता किती जाऊन पोहोचतील कारण की सध्या धावसंख्या 14 या आकड्यावरती. पुन्हा पावसाने धरलाय जोर कारण की आज पाऊस असो किंवा नसो धाबा कराव्या लागतील कारण की तुम्हाला रिझन देऊन आज चालणार नाहीये, धाबा द्याव्या लागतील. यावेळी देखील आपण पाहिलं तर आणखीन एक येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा आणखीन ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. अप्रतिम विकेट किपरचं देखील कौतुक आहे. टीमचा कॅप्टन बॉन्ड प्रत्येक चेंडूच्या यष्ट्यांच्या मागे मात्र अडवले जातात. यावेळी देखील पाहिलं तर अगदी चेंडू गॅदर केला जाईल जवळ तोपर्यंत आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस तुम्ही बॅटर तर निघाला माघारी सुजित. यावेळी मात्र नाराज होऊन माघारी येतोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्हाला दाखवला जाईल ज्या पद्धतीने हा चेंडू गॅदर केलाय. तदनंतर आपण पाहिलं तर सुजितला मात्र माघारी पाठवलंय. आज धावा मात्र येत नाहीयेत आणि धावा करण्यासाठी कोणाला तरी मैदानामध्ये जावं लागेल जिथे शेवटचे काही चेंडू उरलेत आणि या उरल्या सुरल्या चेंडूवरती मोठे फटके मारून दाखवावे लागतील. दशरथचा चेंडू वेगवान. मगाशी चर्चा केली यष्ट्यांच्या मागे बॉन्ड ज्या पद्धतीने विकेट किपिंग करतोय त्याची एक वेगळीच शैली आहे की धाबा त्यानं स्टॉप केल्यात. चर्चा होती कारण की विकेट सॅक्रिफाईस अलाउड नाहीये. मात्र असं वाटलं की सुजितच्या कदाचित बॅटला एज होती म्हणून तो आला की काय, पण अखेरीस अंपायर्सनं बोलवलंय त्याला. जावं लागेल. चला थोडा स्पीडअप घ्या प्लीज कारण की पहिल्या मॅचला बराचसा उशीर होतोय मित्रांनो. वेलकम नाना चौधरी साहेब. खऱ्या अर्थानं आणखीन एक लेजंड प्लेअर वाई मधले आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. अर्थातच मान्सून ब्लास्ट 2024 मध्ये डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. ओहो चांगला चेंडू हाताळला. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर राईज होतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर डॉट आणखीन एक डॉट चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटर फिरवले गेले. लेग बायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव येते. धावा येत आहेत डिक्लेअर मध्ये, धावा येत आहेत बाईटच्या नुसार. धावा बॅट न येत नाहीयेत आज कारण की ज्या पद्धतीने टॉस आज मातोश्री 11 टॉस वॉन झाली होती आणि त्यांनी फिल्डिंग घेतली आणि त्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करावी लागते पोलादपूर या टीमला. हा देखील चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. सुजित आज नाराज आहे स्वतःवरती कारण की आज त्याच्या बॅट मधून धाबा आल्या नाहीयेत. तब्बल चेंडू त्यांना 11 खेळलेत आणि 2च धाबा त्याच्या बॅट मधून आलेत. 11 चेंडू मध्ये 2 धाबा सुजित केल्यात आणि प्रतीक्षा एक मोठ्या फटक्याची. ते देखील डॉट बॉल. आज नक्की चाललंय काय? पोलादपूर टीम तालुका थोडस नाराज असेल कारण की आज बॅटिंग परफॉर्मन्स हवी ती देत नाहीयेत ही टीम आणि हा दिवसाचा पहिला सामना खेळतात आज. यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी. चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती टाकला. लाईनच्या आतमधून टोटल डॉट चेंडू गेलेत आतापर्यंत. 5 चेंडू डॉट आलेत आणि या ओव्हर मध्ये पुन्हा धावा आलेत 2. धाव संख्या 16 आणि 17 धावेचं आव्हान आहे अर्थातच मातोश्री 11 या टीमला. टॉस साठी या स्वराज्य 32 शिराळा आणि बाबाराजे 11 जावली. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. मातोश्री 11 17 धावेचं आव्हान. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स. मातोश्री 11 मित्रांनो क्रिकेट खेळताय. लाईनअप ठेवली तर खूप छान वाटेल यार. तर वरे साहेब लावतील सवय हळूहळू. चला दोन्ही कॅप्टन्स आलेत.
स्वराज्य 32 शिरा येस विजय दादा आणि बाबाराजे 11 जावली दोन्ही कॅप्टन्स. बाबाराजे 11 जावली या कॅप्टन्स. चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. 17 धावेचं आव्हान आहे 17 आणि मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचे दोन्ही टीम. दोन्ही बॅटर आपण देखील दाखल व्हा मैदानामध्ये. चला टॉस आपण करूयात. काकांचे शुभ हस्ते करूया टॉस. स्वराज्य 32 शिराचा कॉल आहे. काटा दे वॉन्ट टॉस आणि हा निर्णय ते कळवतील. बॉलिंगचा निर्णय त्यांनी घेतला. दे वॉन्ट टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. यानंतरची मॅच आहे स्वराज्य 32 शिराळा विपक्ष बाबाराजे 11 जावली. तर स्वराज्य 32 शिराने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. चला दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये. 17 धावेचं आव्हान आहे या मॅच साठी. 17. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. येस आणि आम्ही आमच्या अंपायर्सला देखील विनंती करेल आज आपल्याला थोडा स्पीडअप घ्यावा लागेल सुबोध सर. सो तुम्ही मागे लागा आता खेळाडूंच्या. तुम्हाला आम्ही लायसन देतो इथून. आता तुम्ही खेळाडूंच्या मागे लागू शकता. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. टार्गेट लो स्कोरिंग मॅच आणि या स्पर्धेची पहिली स्कोर आहे जो लो स्कोर आपण पाहतोय. दोन्ही टीम्स तुम्ही पाहिल्यात तर पोलादपूर तालुका ग्रामीण म्हणजेच पोलादपूर 11 ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर निलेश दादा कोळसकर साहेब त्यांची टीम आहे. त्यांच्या मालकीची ही टीम आहे आणि अगदी ज्योती एंटरप्राइजेस या नावानं यावर्षी टीम खेळली जाते पहिल्या हंगामामध्ये. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर मातोश्री 11 ही टीम तुम्ही पाहिली. जतीन दादा धनावडे यांची ती टीम आहे. मातोश्री 11 वाई या नावानं खेळते. या दोन्ही टीम आज पहिल्याच मॅच साठी खेळत आहेत. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. थोडासा स्पीडअप द्या मित्रांनो. चिंतामणी निकम मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला शरद कोंढाळकरला तुम्ही पाहताय ओपन करतोय आज सेकंड इनिंग मध्ये. 17 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आणि गोलंदाजीसाठी राजा सध्या मात्र सेकंड इनिंग ओव्हर क्रमांक 1 राजा येतोय सध्या गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू निघून जातोय. बॉलर बॅक ड्राइव्ह मॅक्सिमम साठी गुड मॉर्निंग बोलणारा हा येतोय षटकार. काय फटका खेळून काढला. पहिला चेंडू स्वागत केलंय. पहिल्या इनिंगला पोलादपूर बॅटिंग करत होती. पाऊस चालू झाला. तर सेकंड इनिंगला पाऊस थांबलाय आणि याच परिस्थितीमध्ये आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळ दाखवावाच लागेल. चेंडू थोडासा आपण पाहिलं तर हरकत करून बाहेर निघून जातो. व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही अँगल तुम्ही पाहिल्यात.
ज्या पद्धतीने फटका खेळला तर पहिलाच ते दोन्ही अँगल बॉलिंग अटॅक आणि बॅटिंग अटॅक दोन्ही दाखवलं आणि जिथे पहिला चेंडूत एक चांगलं स्वागत केलं होतं. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर अगदी मिड विकेट रिजन मध्येच थांबला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. चिंतामणी निकम सध्या मात्र स्ट्राईक वर आला. वाईस साठी सातत्याने खेळणारे खेळाडू चिंतामणी निकम, त्यामधलं एक यंग नाव आणि ज्यानं बराचसा रेकॉर्ड्स आपल्या नावावरती करून घेतले. मुंबईपासून क्रिकेटची सुरुवात नवी मुंबईचं भूमिपुत्र मैदान सातत्याने गाजवलं या खेळाडूने. एक टेक्निकल बॅटर आहे. अगदी पडल्यानंतर राईज अगदी डेड बॉलचा कॉल येतो अंपायरचा. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. यावेळी देखील अगदी फटका चांगला मिड विकेट रिजनला आहे खेळाडू आणि बॅटर गॉन होतोय. सुजितनं कॅच पकडले, सुमितनं ही कॅच पकडली आणि चिंतामणी निकम पहिलाच फटका मोठा खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट त्यानं सोडली आहे आणि पहिला धक्का मातोश्री 11 या टीमला भेटते. सतीश सनस नवीन बॅटर अगदी धावत गेलाय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू डॉट जेतोय. जिथे आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त 8 या आकड्यावरती आहे. 17 धावेचं टार्गेट आहे. सुरेख फटका, स्क्वेअर कट आहे खेळाडू, विकेटचा पतन. आणखीन एक बॅटर गॉन. शरद पाऊस अगदी सतीश सनद ज्या वेगानं धावत गेला त्याच वेगानं त्याला मात्र माघारी पाठवले. आता गोलंदाज राजानं येऊ शकतो तर धावत बाहेर येऊ शकतो. ते पाऊस पडायच्या आधी तो मैदानात गेला. त्या प्रयत्न राहिला की ही मॅच लवकर संपवावी असा प्रयत्न चिंतामणीचा पण राहिला होता आणि सतीशचा पण प्रयत्न तोच होता की मॅच लवकर संपवावी आपण. आणि त्या प्रयत्नामध्ये दोघांनी कॅच आउटच्या स्वरूपामध्ये माघारी आले. आता बॉन्ड मैदानामध्ये दाखल होतोय. मातोश्री 11 या टीमचा एक ब्रँड कॅप्टन दाखल झाला मैदानामध्ये. चांगली कॅच, अप्रतिम क्षेत्ररक्षण. पोलादपूर टीमचं क्षेत्ररक्षण लाजवाब राहिले. कारण की जरी धावसंख्या कमी असली तरी आपल्याकडून एफर्ट्स दिले जातात. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीम कडून प्रयत्न त्यांनी सोडले नाहीयेत. प्रयत्न त्यांचे चालू आहेत या मॅच मध्ये. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर फटका प्रतिम खेळून काढला. जिथे डिक्लेअर मध्ये एक धाव आहे, फक्त एक सिंगल धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावसंख्या. नऊ धावसंख्या व क्रमांक 2 मध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी हवेमध्ये चेंडू. जिथे डिक्लेअर मध्ये एक धाव जाते, एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती विक्रांत आला. गोलंदाजीसाठी आता 7 धावा हव्यात. मिस्टर शरद आणि बॉन्ड सध्या दोघे बॅटर आपण पाहिलं मातोश्री 11 या टीम कडून. अगदी हलक्या हाताने टॅप फटका, सिंगल जिथे मात्र कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली जाते. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. दोघेही चपळ आहेत, दोघेही चतुर आहेत, दोघेही चालाक आहेत. एक दुसरी धाव ज्या पद्धतीने
कम्युनिकेशन करून एक आय कॉन्टॅक्ट असतो आणि तदनंतर मात्र दुसरी धाव यांनी कंप्लीट केली आहे. 12 धावा. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बराच हवेमध्ये आहे, खेळाडू मागे 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 जातोय, मात्र अखेरीस मॅच फिनिश होतीये. मातोश्री 11 वाई पश्चिम भाग या मॅच मध्ये मात्र विजेता होतोय. शुभेच्छा मातोश्री 11 या टीमला आणि पुढच्या वाटचालीसाठी पोलादपूर टीमला, कारण की एका मॅच पराभूतनं टीम थांबत नाहीये. आता पोलादपूर टीम एक वेगळं प्लॅनिंग करेल, त्यांना टीम मीटिंग करावी लागेल आणि पोलादपूर टीमला एक वेगळ्या उमेदीनं उतरावं लागेल, कारण की पहिल्या मॅच मधून बरंच काय शिकायला भेटलं ज्योती एंटरप्राइजेसला आणि एका पराभवानं संघ कधी थांबत नाही. इथून पुढे त्यांची मॅच आता परी 11 कराड सोबत या मॅच नंतर आहे. सो सज्ज राहील आता ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीम सेकंड मॅच साठी. चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा.